ट्यूमर पसरलाय, अजून वाढ झाली तर दृष्टी जाऊ शकते. आणि म्हणून ऑपरेशन लवकरात लवकर व्हावं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. म्हणजे लग्नापर्यंत नाही थांबता येणार, त्याआधीच ऑपरेशन करावं लागणार आहे. त्यांनी आता बाहेर जाणं सेफ नाहीये, त्यांना त्रास होतोय, त्यांनी ऍडमिट व्हायला पाहिजे. हो हो, मला कळते डॉक्टर साहेब, पण घरी बोलावं लागेल. मी बोलतो आणि कळवतो तुम्हाला. आज या माणसाला सोडायचंच नाही. 2 दिवसात पैसे देतो होता आणि गायब झाला. आता बघ कसे पैसे वसूल करतो ते. हो थांबा, कुठं आलाय? माधवकडं. कोण माधव? आडनाव काय? आडनाव वगैरे काय माहित नाही आपल्याला. इथं माधव नावाचं कोणी राहत नाही, कळलं ना? ते ना आम्ही आमचं बघतो, तू तुझं काम कर. चल. हे बघा, व्यवस्थित पत्ता घेऊन या. कमीत कमी नाव तरी नीट सांगा, तर आज सोडे, नाही तर नाही सोडणार. चला. ए सरक. हे बघा, निघा, नाही तर मी पोलिसांना बोलून, कळलं ना? चला निघा. दादा उगाच पोलिसांचा मॅटर नकोय, नंतर बघू त्याला. हा चला चला, बाहेर चला. चला 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 आपण ना इथंच कुठतरी थांबूया, आपल्याला दिसेलच खाली तो. चला, बाहेर जाऊन चर्चा करा. चला चला. बाबा हा? ठीक आहात ना आता? एकदम मस्त. या डॉक्टरांना काही कळत नाही, काय उगाच काही घाबरवून सोडतात ते. तो आता ट्यूमर आहे, तो काय असा लगेच वाढतो काय? ते काय नख आहे काय पटकन? माधवराव, आयुष्यात थट्टेवारी नेऊ नका हो. डॉक्टर बरोबर बोलतायत. तुम्हाला आता स्वतःची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. अहो ऐका, मला काही झालेलं नाहीये. वर्षाचं लग्न बघता बघता पार पडेल. आनंदी, तुझ्या लग्नाला नव्हतो, पण वर्षाच्या लग्नाला मी नक्कीच बघणार. पण ऑपरेशन करायला हवं ना आता लवकरात लवकर. अरे, अहो, बाबा माधवराव, बाबा अहो, काय झालं? कुठे निघाला तुम्ही? हा? माधवराव, थांबा थांबा थांबा. अहो, कुठे निघाला? नाही, मी मॉर्निंग वॉक करून येतो. मी फेरफटका मारून येतो. चालायचं आपण फेरफटका सोसायटीच्या खाली मागले ना. चल, मी जरा जाऊन येतो, मला जरा बरं वाटेल. मी आहे तुमच्यावर, आपण फेरफटका मारू. फिरलं की मला बरं वाटेल. अरे मोकळ्या हवेत नाही, काही त्रास होत नाही मला, पण मी जरा फिरून आलो. मी थांबतो इथे. अरे नाही बाबा इथे नका हो बसू. नाही, ठीक आहे. नाही, आता तुम्ही म्हणालात बरं वाटतंय मग तुम्हाला. हो. मला सांगा, नेमकं तुम्हाला काय होतंय आता? दम लागलाय, दम. पाणी आहे, पाणी. पाणी बाबा, पाणी द्या. हा. बाबा अहो, त्रास होत असेल तर घरी जाऊयात ना आपण. अगं काही त्रास होत नाहीये, पाणी प्यायलं की बरं वाटेल मला. पाणी प्यायलंय ना, आता बरं वाटलं. थोडा वेळ बसू दे इथे. थोडा वेळ बसू द्या, आपण थांबूयात. आनंदी इकडे ये जरा. ये. माधवराव, आता इथे शांत बसा. आलो आलो. कुठेही जाणार नाही. हो, येस. आनंदी, सॉरी, पण मी काय म्हणतो, त्या ट्यूमर मध्ये डोक्यावर परिणाम होतो का ग? हो. नाही बघ ना, कसे वेड्यासारखे वागतात ग ते. तर नाही हो बाबा, मलाही खूप काळजी वाटते. मला असं सारखं वाटतंय की मी ह्यांना सांगून टाकते ह्यांच्या आजारपणाबद्दल. हे अजून इथेच आहेत. हो दादा, तो बघ, तो माधव. कुठे? अरे कुठे आहे? आताच तर दिसला मला तो, त्याच्यासारखा माणूस होता. अरे मग अचानक कुठे गायब झाला म्हातारा? तू ये ना तिकडे बघ. चल पळ. अगं मी काय म्हणतो, राघवला सांगायचं की नाही ते नंतर बघू आपण. आधी माधवरावना इथून घेऊन जाऊया. माधवराव, नाही मी काय म्हणतो, तुम्हाला बसायचंय, आराम करायचं ना, मग घरी चलून आराम करा. नाही, पण मी बसतो ना इथे, खूप बरं वाटतंय. बाबा चला ना हो घरी. बबन नसेल ना तिथे, मग मला खुर्ची कोण देणार? बोलवतो बबनला, आपण सोसायटीच्या आवारात बसूया. चला चला चल चला 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 चला. नाही, मी बसतो ना. अरे असं काय करताय माधवराव? चला. नाही, नको. इथं मोकळ्या हवेत बरं वाटतं मला. आनंदी, एक मिनिट इकडे ये. मला वाटत नाही हे ऐकतील असं, आणि माझी गोळी घ्यायची वेळ झाली आहे की नाही. मी पुढे होतो. तू सांभाळता सांभाळता ना. मी होतो. हो दादा, चला जाऊया ना. अजून किती वेळ थांबणार हो आपण इथं? अरे पण तूच तर म्हणला ना तुला आता माधव दिसला म्हणून. मग हो नाही हो, हे ना, हे दिसले मला तिथं.
मला वाटलं माधवच आहे. चला जाऊया ना आपण आहे ना उद्या त्यांचे पूर्ण डिटेल्स घेऊन येऊया. आडनाव गिडनाव समद. चला ना. ठीक आहे चल चला. बाबा बाबा तुम्ही चला बरं आता घरी. नाही नको आता इथे नाही बरं ऐका तुम्ही माझं. नाही, आवाज छान आहे ना. नाही 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 तुम्ही घरी चला. त्रास झाला तर काय करणार आपण. पाऊस पण येणार आहे आता. चला बरं. पाऊस येतो बरोबर आहे. तुम्ही ऐका ऐक माझं. ना, ऐक बाबा ना. तुम्ही ऐका हो नाही, माझं. थोडं तुम्हाला माझं ऐक त्रास ना. झाला तर मी एकटीच हो, आहे. नाही. नको वाचू. तुझं ऐक चला नाही. तुम्ही घरी चला आता. चला बरं तुम्ही घरी. चल 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 ये. आई. दम लागला ना. हा. हा? थांबा पाणी देते. थांबा तुम्ही. नाही नाही पाणी नको तू आधी पटकन घरी चल. काय ते येतील परत. कोण. म्हणजे घरी चल नाही तर चक्कर येईल परत. अरे कशा आहात. मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? मी बरा आहे. हा पाणी पाणी राहू दे. तू तू मी घरी जातो. घरी जाऊन पाणी पितो. तुम्ही तोवर बोलत बसा. पाणी नको आता. बाबा आनंदी बरं झालं तू इथेच भेटलीस ते. अगं वर्षाची सगळी तयारी राहिली ना करायची. हो ना. नाही म्हणजे यांच्या आजारपणामुळे तयारी राहिली असं नको ना व्हायला. नाही नाही तशी तयारी सुरूच आहे. हा त्यांनी माणसांना बोलवलंय रंगकाम करायला. हा हॉलचं पण बुकिंग झालंय आई. आणि जेवणाचं तर मीच बघणार आहे ना. अगो बाई म्हणजे जेवण घरी करायचंय. मग वाणसामान सगळं आणावं लागेल ना. सामान मागवलंय आई. आज येईल. हो का. पण मग तांदूळ कधी निवडायला घ्यायचे आपण. मी असा विचार करत होते रंगकाम झालं ना की मग तांदूळ निवडायला घेऊयात. और असं म्हणतेस का. चालेल ना. अगं, पण वर्षाची सगळी म्हणजे तयारी झाली आहे ना. खरेदी वगैरे केली का. आज दागिने घ्यायला जायचे होते हा. वर्षाताईंचे. पण बाबांचा फोन आला अचानक. मी तसेच निघून गेले दवाखान्यात. हो पण हरकत नाही. दागिने घ्यायचे राहिलेत. आणि तुम्हाला माहिती आहे साडी मीच बनवणार आहे वर्षाताईंची. अगं काय सांगतेस. तू बनवणार आहे साडी. हे असं सगळं छान छान ना तुला सुचू शकतं. आणि तू साडी करणार म्हणजे ती छान होणार एकदम. पण वर्षाताईंना काही सांगायचं नाही ह्यातलं. वर्षाताईंना ह्यातलं काहीही माहिती नाहीये. नाही सांगणार. अजिबात नाही सांगणार. पण तू साडी करशील ना ती तिला आवडणारच आहे. अगं पण आनंदी आपण आपल्या घरी तिला जेवायला बोलूया का. तिचं केळवण करायला हवं ना. चांगली कल्पना आहे आई. त्यांनाही आनंद होईल. त्यांनी विचार केला नसेल की आपल्याला कोणीतरी केळवणाला बोलवेल म्हणून. आपण एक काम करूयात. नंदूदादा आणि वर्षाताईंना केळवणाला बोलूयात. चालेल. ही पण कल्पना छान आहे. पण तू एक काम कर. वर्षाला काय काय आवडतं त्याची मला यादीच करून दे. म्हणजे जेवणात आपण तसे पदार्थ करूया ना. चालेल. अगं पण केळवणाला बोलावलं म्हटल्यावर तिच्या हातात काहीतरी द्यायला हवं ना. हे काय द्यायचं आपण. आई मी साडी बनवणार आहे ना. साडीच देऊयात आपण. या ही पण कल्पना छान आहे. पण यादी आठवणीने दे. मी यादी देते तुम्हाला. चालेल. चला येते. हो ये. वर्षा ए बाळा आता लग्न ठरलंय तुझं. काय चिडचिड करते ग लहान मुलीसारखी. काय रडतेस राजा. मी मुद्दाम चिडचिड करते का आई. आनंदी वागतेस तशी. बसा बसा बसा. हो. बाबा बरं वाटतंय ना नक्की. हा हा बरं वाटते. पाणी आणते आणि खायला आणते. हो. याच आनंदीने मला तुमच्या घरातून परत आणलं होतं. याच आनंदीने मला आश्वासन दिलं होतं की आपल्या घरात तुला कधी फरक वाटणार नाही. आणि आता तीच आनंदी माझ्याशी अशी वागते. तेच म्हणते ना राजा. अगं का असा असा विचार नको करूस. आनंदीने तुझं लग्न जुळा म्हणून किती किती प्रयत्न केले. का असा गैरसमज करून घेते तिच्याबद्दल सोन्या. गैरसमज नाही आई. हा आनंदी वागतेस तशी. आणि मी मुद्दाम चिडचिड नाही करत आहे ग. माझ्यासाठी माझ्या लग्नाचा दिवस हा आनंदाचा दिवस असणार आहे. सुखाचा दिवस असणार आहे. आणि या माझ्या आनंदात आनंदीने आनंदाने सहभागी व्हावं असं मला वाटलं. तर त्यात काय चुकलं ग माझं. तुझ्या सुनेला माझ्या लग्नाचा खर्च करणं जड झालंय आई. अगं प्रत्येक ठिकाणी पैसे वाचवते ती.
दादानी शब्द दिला होता की नाही की या लग्नात काहीही कमी पडणार नाही, दिला होता ना. मग आनंदी का वागते अशी? हे बघ आई, माझं ना हे इकडचं शेवटचं फंक्शन असणार आहे या घरातलं. मी सासरी जाणार आहे त्यानंतर माझा तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण अगं पण माझ्या आनंदाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी आनंदीने सुद्धा आनंदाने सहभागी व्हावं एवढी माझी माफक अपेक्षा आहे. तर काय चुकलं ग माझं? एवढा जोराचा वारा होता? कोण होतं? कोणी नाहीये आता, कोण नव्हतं. पण माझी आई जरा हळू बोल ग. त्या आनंदीने किंवा त्या माधवने ऐकलं तर काय म्हणतील. आणि मला वाईट वाटतंय त्याचं काय नाहीये तुला. अरे राजा नाही ग, मी सांगते, मी आई म्हणून तुला सांगते. तुला काय करायचं ते कर. तुझी हाऊस मौस तुला जितकी करायची तेवढी कर. तुला कोणी काही बोलणार नाही. हा नाही आनंदीला जर यातलं काही चालणार नसेल तर मला नाही करायचं काही. मी आहे ना. तुझी हाऊस मौस कोणी करणार नाही कसं ना. आवाज मुगाची खिचडी करते मी. काय हो, अजून चहा नाही प्यायला तुम्ही? माझा तर पिऊन संपला सुद्धा. लवकर प्या, आम्ही गरम नाही करून देणार तुम्हाला. काय झालंय? मला ना माधवरावांचं वागणं जरा विचित्र वाटतंय. विचित्र? हो, असं काय केलं त्यांनी? काही केलं नाही ग, पण त्यांच्या वागण्यावरून मला संशय येतोय. त्यांचा आजार पण खोटं आहे असं वाटतंय का तुम्हाला? मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस ग. असं कसं असेल? डॉक्टरांनी त्यांच्या आजारपणाबद्दल माझ्या समोर सगळं सांगितलंय. अहो, तुम्ही उगीच माझ्यावर चिडू नका. द्या कप इकडे. अगं मग तू असं कसं म्हणतेस? असं कसं म्हणते काय? आता तुम्ही संशय येतोय म्हणालात म्हणून मला वाटलं असं. अगं संशय येतोय म्हणजे मला ना माधवरावांचं वागणं कधी कधी कळत नाही असं मला म्हणायचंय. एकदम विचित्र वागतात ते. मला ना राहून राहून संशय येतोय की माधवराव काहीतरी लपवत असावेत. असं का करतील ते? आता त्यांचा आजार गंभीर आहे, मग त्यांना काहीतरी त्रास होत असेल म्हणून वागत असतील ते काहीतरी. उगीच तुम्ही तर्कवितर्क काढू नका. हे बघा, ते त्यांचं दुखणं चालू आहे, त्यात वर्षाचं लग्न आलंय, भरपूर तयारी करायची आहे आणि त्यात तुमचं हे आपलं. आनंदी तू बस, मी पटकन चहा घेऊन येते. काय ग, काय झालं बाळा? काय नाही, भेटायला आले मी तुम्हाला. अगं, आईला सांगणार नाहीस का तू? सांग ना बाळा. काय झालंय बाळा, सांग ना. वर्षा, त्यांनी माझ्याबद्दल खूप गैरसमज करून घेतले ताई. मला असं वाटलं की आता बाबांच्या उपचारासाठी खूप खर्च लागेल, म्हणून जरा वर्षा त्यांच्या लग्नात खर्च कमी करूयात असं मला वाटत होतं. वर्षा, त्यांना असं वाटतं की मला त्यांच्या लग्नात खर्चच नाही करायचा, मी मुद्दाम हे सगळं करते. मी असं थोडी करे नाही. माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत त्या. बहिणीसारखा जीव लावते मी त्यांना. असं कसं वागेन मी त्यांच्याशी? याचा अर्थ मी कुठेतरी कमी पडते ना. आनंदी, अगं शांत होतो. काय आहे, वर्षाचा काहीतरी गैरसमज झालाय. तिला माधवरावांच्या आजारपणाबद्दल काही माहिती नाहीये ना. पण तरी त्यांना असं का वाटतंय माझ्याबद्दल? आणि जर असं वाटत असेल ना माझ्याबद्दल, तर हक्काने माझ्याजवळ यायला हवं त्यांनी आणि विचारायला हवं की आनंदी, तू असं का वागतेस? आमचं चांगलं नातं आहे, मैत्रिणी आहोत ना आम्ही चांगल्या. त्यांना असं का वाटतंय की मला त्यांच्या लग्नात खर्च करायचा नाहीये, मला त्यांच्या लग्नाचा आनंद होत नाहीये? मी स्वतःच ठरवून टाकलं की मला त्यांच्या लग्नात खर्च नाही करायचा आहे. माझ्यासाठी परक्या आहेत का त्या? बहिणीसारख्या आहेत ना माझ्या. मी असं कसं करेन बरं?
आनंदी तुझं सगळं बरोबर आहे, तू काही चुकत नाहीयेस. अगं पण वर्षाला काहीतरी म्हणजे तिच्या मनासारखं नसेल झालं म्हणून ती तुला असं बोलली असेल, पण वर्षाच्या मनात काही नाहीये का असं? आई पण त्यांच्या मनात आलं ना असं, म्हणून ते माझ्याबद्दल असा विचार करतात. अगं असं काही नाहीये का आनंदी? तुला माहितीये ना वर्षा कशी आहे, काही वेळेला वागते ती लहान मुलासारखी. आता लग्न आहे ना तिचं, मग काहीतरी रुसवे फुगवे असतील ना तिचे, पण तिच्या लग्नामुळे ती खूप आनंदी झाली. आपण पण आहोत ना आनंदात. त्यांच्या लग्नाचा आनंद आपल्यालाही आहे ना आई. मलाही असं वाटतं की त्यांनी हौसमौस करावी. आपलं घर, आपलं कुटुंब, यात तुझं माझं काय करायचं? मला असं वाटत होतं की बाबांच्या उपचारासाठी पुढे खर्च होणार आहे, खर्च वाढणार आहे. त्यानंतर काटकसर करण्यापेक्षा आपण आत्ताच काटकसर करायला सुरुवात करूया. म्हणून मी जरा आवरता हात घेतेय त्यांच्या लग्नात. पण मला असं त्यांना दुखवायचं नाहीये. मला याची कल्पना पण नव्हती की माझ्या अशा वागण्यामुळे त्यांना त्रास होईल. मी असं नाही ना वागणार त्यांच्याशी. असं का वाटतंय त्यांना माझ्याबद्दल? मला असं वाटलं आमचं चांगलं नातं आहे, आमची चांगली मैत्री आहे, परकेपणाची भावना नाही आमच्यात नात्यात. तरी सुद्धा आई त्यांच्यासाठी मी अजूनही परकेच आहे. आनंदी तू खूप विचार करतेस. अगं असं काही नाहीये बाळा, तू उगाच विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगं वर्षाला या सगळ्याची कल्पना नाहीये. हा, वर्षाला जेव्हा माधवरावांच्या आजारपणाबद्दल आणि त्यांच्या उपचारासाठी तू खर्च टाळतेस हे जेव्हा कळेल ना, तेव्हा तिला तिचंच वाईट वाटेल की आपण आनंदीबद्दल उगाच गैरसमज करून घेत होतो. त्यांना बाबांच्या आजारपणाबद्दल कळलं ना बाबा, तर त्या समजूनच घेतील. पण आता का वाटावं त्यांना माझ्याबद्दल असं? त्यांना असं का नाही वाटत की आपली व्यक्ती अशी वागते, यामागे काही कारण असतील. ओळखतात ना ते मला चांगलं. माझी चूक झाली, गैरसमज झाला त्यांना माझ्याबद्दल. असं वाटतं ना की अजून आम्ही दोघींनी एकमेकींना ओळखलंच नाही आई. खूप गैरसमज करून घेतला त्यांनी माझ्याबद्दल. आनंदी आली तुमच्याकडे? हो. फोन उचलत नाहीये ती आणि बराच वेळ झाला ना. टेन्शन मध्ये आले सगळे. जरा दुखावली आहे ती. अशा वेळी माहेरी येणार नाही तर कुठे जाणार? दुखावली? काय झालं? तिलाच विचार. आनंदी काय झालंय? तुम्ही वर्षा त्यांच्या लग्नात खर्च करताय ना. वर्षा त्यांना असं वाटतं की खर्च केलेला मला आवडत नाही. ती म्हणाली का असं? नाही, पण मला कळलं त्यांना असंच वाटतंय. मग तिच्याशी बोलायचं किंवा मला येऊन सांगायचं. तू इथे येऊन बसलीस. त्यांच्या मनात माझ्याविषयी इतकी कटुता आहे ना की मला खरी आवाजच नाही वाटत आहे. तू वर्षाचं बोलणं एवढं मनाला लावलंस? तिच्या आयुष्यामध्ये इतके कठीण प्रसंग होऊन गेले, त्यामुळे आपल्याला वाटतं की ती मोठी झाली आहे. काय नाही, ती तेवढीच आहे. आता हे चॉकलेट मिळालं तर खुश होते, नाही मिळालं तर रुसून बसते. एका पॉइंट नंतर तिचे विचार थांबतात. अशी आपली वर्षा आहे. अगं ती काहीतरी बोलली, ती गोष्ट तू इतकी मनाला लावून घेतलीस आणि इथे येऊन रडत बसलीस. ती वर्षा तर वर्षा, तू पण लहान झालीस का? तुम्हा दोघींपेक्षा चिंगी मला मोठी वाटायला लागली आता. असं नाही, एक वेळेस त्या माझ्या रुसल्या, फुगल्या, चिडल्या तरी चालेल मला, पण असा गैरसमज करून माझ्याशी बोलत नाही ना, याचा त्रास होतोय अहो मला. ते सगळे गैरसमज दूर होतील. आता लग्न जवळ येत आहे, लग्नाची सगळी कामं सुरू होणार आहेत. ती तूच करणार आहेस. ते ती स्वतः बघेल तिच्या डोळ्यात. हे लग्न सागर संगीत पार पडावं म्हणून तू जे काही करणार आहेस, तुझे सगळे प्रयत्न, तुझे अथक परिश्रम ती स्वतः तिच्या डोळ्याने बघणार आहे. सगळे गैरसमज दूर होणार आहेत. तिला कळेल मग तुझं तिच्यावर किती प्रेम येते. काय नको त्या गोष्टी तू मनात आणतेस. हे बघ,
तिचं लग्न आहे ना, त्यामुळे ते लग्नाच्या आधी ते काय काय रडायचंय, चिडायचंय, ओरडायचंय, तिचं काय ते होऊन जाऊ दे एकदाच. काहीतरीच बोलतात. ती गोड हसलीस, ती दुखावलीस ना की अख्खं जग थांबल्यासारखं वाटतं बघ मला.